माणूस आणि दागिने याचं नातं अनादी काळापासूनच आहे. केवळ सौंदर्याची हौस नव्हे तर दागिने हा माणसाच्या सांस्कृतिक प्रवासाचा आणि सौंदर्य कल्पनांचा अभ्युदय आहे. निसर्गातील घटक वापरण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज सोन्या, चांदी आणि रत्नांपर्यंत येऊन ठेपला आहे. दागिना म्हणजे फक्त अलंकार नाही, तर तो आठवणींचा एक हळवा धागा असतो. आजीचा नाणेहार असो, आईच्या बांगड्या असोत, प्रत्येक दागिन्यांची एक खास गोष्ट असते. पारंपरिक असो वा आधुनिक, सोन्या चांदीचा असो वा ऑक्सिडाइज, दागिने घालायला आवडत नाही अशी स्त्री विरळच. दागिने ही फक्त स्त्रियांची मक्तेदारी राहिलेली नाही. साखळ्या, ब्रेसलेट, अंगठ्या आणि ब्रॉच यासारखे पुरुषांचे पारंपरिक दागिनेही हल्लीची पिढी हौसेने घालत आहे. प्लॅटिनम, सोनं, चांदीत घडवलेले हे दागिने व्यक्तिमत्व उठवून दिसण्यासाठी आणि परंपरांशी नाळ जोडण्यासाठी वापरले जात आहेत. नाजूक ऍक्सेसरी पासून हेवी ज्वेलरी पर्यंत अप्रतिम कलाकुसर चांदीत पाहायला मिळते. दाक्षिणात्य मंदिराच्या वरच्या भागांचे हुबेहूब डिझाईन असलेली टेम्पल ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरीतही खूप लोकप्रिय झाली आहे. कुंदन फुलांचे दागिने, ब्राह्मणी नथ, वेल यांचा ट्रेंड आज पाहायला मिळत आहे. पारंपरिक सौभाग्यालंकारासोबत मिनिमलिस्टिक स्टाईल आणि आधुनिक डिझाईन्सना मागणी आहे. पूर्वीसारखे भरगच्च दागिने रोज घातले जात नसले तरी सण समारंभात पारंपरिक दागिने आवर्जून घातले जातात आणि हिऱ्यांच्या नाजूक दागिन्यांची क्रेजही वाढत आहे. दागिन्यांची आवड व्यक्तीनुसार बदलू शकते, पण दागिने न आवडणारी स्त्री दुर्मिळच आहे, हे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.